जय जिजाऊ जय शिवराय बांधवांनो. तर नवनाथ वाघमारे हेच असं म्हणणं लागले की मनोज जरांगे दादा ही पिसाळ्याला माकड आहेत आणि छगन भुजबळचं काय वय हाय, काय बोलतात मनोज दादा त्यांना, असं ह्या नवनाथ वाघमारेचं म्हणणं येले. तर ह्या नवनाथ वाघमारेला सांगायचं की अरे बायाच्या वाहनाच्या कुत्र्या, की तू असं म्हणतो की ओबीसी मधून नाही आरक्षण दिलं तर आम्ही दंडोके घेऊ असं मनोज दादा म्हणल्या. तर अरे नालाय का, तुला आम्ही बोलतच ना हो, आम्ही सरकार बघून घेऊन ना. तू कशाला मध्ये मध्ये शेण खायला लागलास लच 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 लच, तुझी लायकीच नाही मनोज दादांना बोलायची. आणि तू खरंच हातात बांगड्या घाल, तुझं थोबाड पण दिसतंय तसंच. तू हातात बांगड्या घाल आणि साडी नेस आणि टाळ्या वाजवीत पैसे मागत फिर, म्हणजे तुला असं क्लिपा काढून पैसे कमवायची गरज नाही. अरे मनोज दादामुळे 2 कोटी समाज, मराठा समाज ओबीसी मध्ये गेलाय आणि राहिलेलं पण आम्ही आरक्षण घेऊनच दाखवू आता मुंबईला आल्याच्या नंतर. आणि तू काय तसलं शेण खाल्ल्यासारखं बोलायला लागलास कुत्र्या. तुझ्यातलं हिंमत आहे ना, दम आहे ना, तू तर मनोज दादापाशी येऊन बोल. नखरं करायला लागलास का तिथं मीडियाच्या बांधवाच्या समोर की असं झालं आणि तसं झालं म्हणून. तुझ्यातलं हिंमत असेल तर अंतरवालीत येऊन दाखव आणि बोलून दाखव, मग तुला सांगताव. हातात बांगड्या भर बायाच्या औलादीच्या.